मी एक साधी खेड्यात जन्मलेली मुलगी, खेड्यात शिक्षण झालं आहे. त्यानंतर माझ्याच कॉलेजमध्ये मी प्रोफेसर झाले. त्यानंतर मी मुंबईला येऊन एका शाळेची प्रिन्सिपल झाले आणि आत्ता तुमच्यासमोर प्रोड्युसर म्हणून उभी आहे. तर असा हा माझा प्रवास. आपण सगळ्यांनीच आदर प्रेम द्यावं आणि चित्रपट आता पुढे काहीच दिवसात तुमच्यासमोर येईल. तर असंच मोठ्या संख्येने त्या चित्रपटाला सुद्धा प्रेम द्यावं. गौतमी मॅम माझ्या आग्रहाखातर इथे आल्या आहेत, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. कालपासून मी त्यांना इथे बांधून ठेवलं आहे. तर त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. दिग्दर्शक उदय सर आणि आमची संपूर्ण टीम. इथे नावं घेतली तर वेळ कमी पडेल, मॅमना पण जायचं आहे. तर सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. माझ्या घरचे लोक इथे आले आहेत, माझे काका, माझी ताई आणि सगळे लोक. तर त्यांना सगळ्यांना धन्यवाद. प्रोड्युसर आलेत बाळू मामाचे राकेश सर, त्यानंतर मुंबई विभागाचे उपसचिव आलेत, आपले कोरिओग्राफर आलेत. तर सगळ्यांनी प्रेमाने माझं आमंत्रण स्वीकारलं आणि इथे उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांचं म्हणणं. मी 3 काउंटडाऊन करेन. त्यानंतर मी चित्रपटाचं नाव म्हणजे कोणालाच माहीत नाही आहे, फक्त निर्माता मॅडमना आणि मलाच माहीत आहे आणि आमचे DOP सचिन लोखंडे साहेब त्यांना माहीत आहे. तर मी चित्रपटाचं पहिल्यांदा नाव अनाऊन्स करतो. आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 1 2 3. चित्रपटाचं नाव आहे तलास. तलास 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 म्हणजे समुद्राच्या तळाशी जे काही हरवले त्याचा शोध घेणं. एक माणसाची वृत्ती आहे काहीतरी शोध घेण्याची. ती वृत्ती ह्या चित्रपटात मी सस्पेन्स आणि थ्रिलर या जॉनरमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा तलास आपल्या प्रत्येकाला काहीतरी नवीन शोधण्याचा आणि नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न करेल. आलेल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. की आपण कृपया मंचावर यावं. हे गाणं ज्यांनी लिहिलं, गाणं ज्यांनी शब्दबद्ध केलं आणि संगीत दिलं, विजय गाडेकर सर. आपण काही बोलू इच्छित असाल या गाण्याबद्दल म्युझिक लॉन्च इव्हेंटच्या निमित्ताने? काहीच सक्तीचं नाही आहे अर्थातच. आपण हसताय, मनातली वाक्य काही असतील ती. या गाण्याबद्दल सगळ्यांनी मला सांगितलं की मला असा टाईपचाच गाणं हवा, ते मी बोलत नाही, जरूर मला करून देईल. आणि इतकं आनंदवाद झाले मला इकडे येऊन. जे मजा वाटते, आल्याचं काहीतरी वाटलं की मी जब्बर मी काहीतरी काम वेगळा करण्याचं काम केलं आहे. मी याच्याबद्दल मी सर्व जाधव दादाला सरांना देवी यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. मी पण खूप छान आहे. मला काय आता बोलायचं, एक माझं हे कोळी सॉन्ग पहिलंच सॉन्ग आहे. मी कधी कोळी सॉन्ग केलं नाही, हे फर्स्ट सॉन्ग आहे. त्यानंतर मी बरेच कोळी सॉन्ग शूट केलेत, पण हा माझा पहिला अनुभव होता आणि खरंच खूप छान वाटलं मला. आमची संपूर्ण टीम खूप छान होती. आमचं नाईट शूट होतं आणि ते खूप मज्जेत आणि गमतीत झालंय. खूप छान वाटलंय. बरेच कलाकार नाही आहेत आज ते, आज पण त्यांना खरंच आम्ही मिस करतोय. तर खूप छान आहे. सगळ्यांनी हे गाणं बघायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, रील बनवायचंय. हे माझं अगदी पाठ झालंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि टॅग करायला विसरू नका मला आणि आमच्या जे कलाकार आहेत त्यांना. आणि शेअर तर नक्कीच करा. बघा, मी पहिल्यांदाच कोळी सॉन्ग केलंय, खूप छान आहे. आणि आता लग्नाचं सीझन आहे, हळदीचं सीझन आहे, तर ह्या सीझनमध्ये हे गाणं तर वाजलंच पाहिजे बाबा, त्याशिवाय तर मज्जा येणार नाहीये. मी अगदी स्पष्ट सांगते. म्हणून हे गाणं सगळ्यांनी वाजवा, भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. दीपतारांगण क्रिएशन्स. आता माझा सर्दीला स्वर ऐकायला लागणार आहे, त्याच्याबद्दल माफ करा. पण सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक सदिच्छा. मराठी भाषा दिनाच्या दिवशी एक शिक्षिका निर्माती असलेला एक चित्रपट येणार आहे. त्याचं सुतोवाच किंवा त्याचं काय म्हणू बरं, त्याचं प्रास्ताविक म्हणून एक गाणं इतकं सुंदर वैशालीनी गायलेलं आणि सरांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं. मला असं वाटतं की जेव्हा गीतकारच संगीतकार असतो तेव्हा त्या गाण्याला एक वेगळी खुमारी असते
आणि गौतमीने येऊन 4 चांद लावलेले आहेत त्याला. आपलं हिंदीशी भांडण नाही, आपलं कुठल्याच भाषेशी भांडण नाही, फक्त मराठीचा अभिमान आहे. आणि ज्या वेळेला गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे असं कळलं होतं, तेव्हा माझ्यासाठी परत एकदा, आता दुसऱ्या भाषेतला शब्द, फॅन मोमेंट होती. आणि मला सारखं असं वाटत होतं की जिला आपण इतकं सारखं सारखं बघत असतो आणि जिला इतक्या लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो, अशी मोठी स्टार आपल्याकडे येणार आहे, तर ती कशी असेल ह्याची खूप उत्सुकता होती. आणि तिची मेहनत घेणं, तिला पटपट गोष्टी कळणं, आणि मला वाटतं की प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाला पूर्णपणे त्याच्या गाण्याला, त्याच्या कोरिओग्राफीला किंवा इवन आमचे जे काही सिनेमॅटोग्राफर आहेत, छायाचित्रकार आहेत, ज्यांनी उत्तम छायाचित्रण केलेलं आहे आमच्या चित्रपटाचे. तुम्हाला फार वेगळं आणि सुंदर कोकण ह्या चित्रपटामध्ये दिसणार आहे, जसं तुम्ही कधीच बघितलेलं नाही असं. तर ह्या सगळ्यांचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे. आणि गौतमीचं खूप खूप कौतुक ह्या गाण्यासाठी. तुम्ही सगळेजण ते जेव्हा चित्रपटात बघाल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळणार आहे. ह्या पूर्ण चमूचा मी एक भाग आहे, याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, ती म्हणजे अशी की आज मराठी भाषेच्या सदिच्छा एकमेकांना देत असताना आपण सतत प्रमाण भाषेत त्या दिलेल्या आहेत, पण मराठी भाषेचा गोडवा हा फक्त प्रमाण भाषेत नाही आहे. त्या मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो निरनिराळ्या तिच्या बोलीभाषांमध्ये सुद्धा आहे. आणि ती बोलीभाषा आपल्याला या चित्रपटातून बघायला मिळणार आहे, एक वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे. पंडित सरांनी ज्या पद्धतीने हे नृत्य तुमच्यासमोर आणलेलं आहे, त्यांचा उत्साह, त्यांचा हुरूप, त्यांची टीम, हे इतकं अफलातून होतं की पुन्हा एकदा सुबलदांचे दिवस आठवले, पुन्हा एकदा जुने दिवस आठवले. आणि इतकं छान वाटलं मला, कारण मला असं वाटतं की मी तर फारच म्हणजे अश्मयुगीन कलाकार आहे. जेव्हा मॉनिटर बघायला मिळायचं नाही तेव्हापासून आपण काम करतो आहोत. ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर, ब्लॅक अँड व्हाईट इतकी जुनी नाही पण मॉनिटर बघायला मिळत नव्हता आणि रिटेक्स केले की शिव्या पडत होत्या, कारण तेव्हा डिजिटल काहीच नव्हतं. फिल्म वाया जात होती, स्टॉक वाया जात होता. त्या काळातली मी आहे. आणि त्या काळात सुद्धा जर गौतमी असती तर तिने स्टॉक वाचवला असता, ह्याच्याबद्दल मी अगदी तुम्हाला खात्री देऊ शकते. खूप उत्तम टीम जमलेली आहे. उदयने फार मनापासून परिश्रमपूर्वक हा सिनेमा तयार केलेला आहे. पूजा सारखी नवीन मुलगी आहे. वेदांतचं हे पदार्पण आहे. तुम्हाला पदार्पण वाटणार नाही, इतकं उत्तम त्यांनी काम केलेलं आहे. माझी गुणी आहेत मुलं दोन्ही. आणि आमचा हिरो जो सगळ्यात शेवटी आमच्या टीममध्ये आला, पण आमचा झाला लवकरच. आणि आमचे रावराणे नावाचे आमचे जे काही एक मित्र आहेत, ज्यांनी म्हणजे चित्रपट तुमची करमणूक नक्कीच करेल, पण त्या करमणुकीची आमची जबाबदारी त्यांनी घेतली होती पूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान. तर त्याच्यामुळे असे 101 कलाकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जे आत्ता आपल्याला बघायला फार क्वचित मिळतं की खरंच ज्यांना चित्रपट निर्मिती करायची आहे असे निर्माते फार क्वचित आता आढळतात. फायनान्सर्सच निर्माते होत आहेत. अशा वेळेला आपल्या कष्टाचे पैसे घालून आपल्या लेखाला उभी करणारी आणि चित्रपट वेगळ्या धाटणीचा, जो पूर्णपणे धंदेवाईक नाही, जरा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट आहे, असा करण्याचा धाडस दाखवणाऱ्या दीपा सावंत यांचं खूप खूप कौतुक. एक शिक्षिका आणि एक आई जेव्हा चित्रपट निर्माण करते तेव्हा त्याचं काय होतं ते तुम्ही प्रत्यक्ष रजतपटावरती बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन. हा चित्रपट जेव्हा कधी प्रदर्शित होईल तेव्हा ह्याच्या दसपट लोकांना मला भेटायला आवडेल नक्की. आणि तेव्हा मी आजारी बसेल, मी वेळेत बसेल अशी खात्री तुम्हाला देते. छान आजची संध्याकाळ आपण घालू. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सदिच्छा. जय भीम. नमस्कार, मी दीपा सावंत खोत. नमस्कार, मी वेदांत खोत. नमस्कार, मी उदय जाधव, या चित्रपटाचा दिग्दर्शक. मी या चित्रपटामध्ये शिवम नावाचं कॅरेक्टर करतो. लवकरच आपला चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी
चित्रपटाचं नाव आहे तलास आणि या चित्रपटामध्ये गौतमी पाटीलताई यांनी सुंदर असं गीत बहादर गीत सादर केलं त्या नृत्यावर थिरकल्यात आणि हे हळदीचं सॉन्ग आता लवकरच आपल्या समोर सादर होणार आहे. मजा करा, एन्जॉय करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवा. टॅग करा आम्हाला. थँक्यू सो मच.